बघा शेतकरी मित्रांनो, इथं कर्जमाफी संदर्भातील इथं महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे. तर लक्षपूर्वक तुम्हाला माहितीला बघायचं तर बघा, राज्यातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले, की बच्चू कडू हे दुप्पटी आहेत. शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनासाठी आंदोलन करणारे बच्चू कडू हे दुप्पट आहे. खऱ्या अर्थाने कोण दुप्पट आहे हे तुम्हाला सांगतो. बावनकुळे साहेब विधान काय होतं, की मी स्वतः तिथे गेलो, की जसं की स्वतः लेखी दिली, मी स्वतः भेट दिली. बच्चू कडू स्वतः जसं की यांनी लेखी आश्वासन दिलं, आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, तुमच्या सगळ्या मान्य इथं करणार आहोत. आणि जे बैठकसुद्धा घेतली, म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या जसं निवडणुकीतल्या संकल्प आहे, तो आमच्या अजेंडा आहे, आम्ही ते करणारच आहोत, आमचं सरकार ते करणारच आहे. आणि शेवटचं वाक्य, की बच्चू भाऊ कडू हे दुप्पटी आहेत. खऱ्या अर्थाने दुप्पटी कोण आहे? बावनकुळे साहेब. जसं की मुळामध्ये तुम्ही आश्वासन दिलं, आश्वासन दिल्यानंतर पहिलं अधिवेशन झालं, दुसरं अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन मग मध्ये गेलं, तरी सुद्धा तुम्ही एकाच आश्वासनासाठी इथं कवडीची आर्थिक तरतूद केली नाही. आणि तुम्ही बच्चू कडू दुप्पटी म्हणताय, शेतकऱ्याला दुप्पटी म्हणताय, तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या दुप्पटी म्हणताय. पण एका बघा, इथं कर्जमाफी संदर्भातील बावनकुळेने अखेर इथं निर्णय त्यांना घ्यावाच लागला. कर्जमाफी इथं करावीच लागली. इथं शेतकऱ्यांसाठी इथं महत्त्वाची बातमी सांगावीच लागली. परंतु काय ते महत्त्वाची बातमी असणार आहे, काय तो महत्त्वाचा निर्णय असणार आहे, जो शेतकऱ्यांना इथं खुश करण्याला एक इथं माहिती असणार आहे. मित्रांनो, संपूर्ण माहिती ही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, एवढंच का, जसं की मुख्यमंत्री आहेत, तो म्हणाले तर इथं बघा, आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं, आम्ही त्यांना मतदान दिलं आणि मतदान दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडे इथं सबसपाट इथं फिरवलेली आहे. म्हणून तुमचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, म्हणजे जे आपले मुख्यमंत्री आहे, तेच जेव्हा आमच्या पांडुरंगाच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या इथं दैवत असलेल्या पांडुरंगांच्या महापूजेला येण्याचे नैतिक आधारित जसं की अधिकार त्यांना नव्हता, परंतु ते आले. त्यानंतर त्यांनी इथं 9 मिनिटाचं भाषण दिलं. ते 9 मिनिटाचं भाषण देत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी इथं जसं की टिपत होतो, मी टिपत नव्हतो ना, संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी त्यांच्या भाषणावरती इथं लक्ष देऊन बसलेला होता. इथं जसं की आश्वासन त्यांचं जे दिलेलं होतं, त्यावर हावभाव इथं ते पाहत बसला होता. काहीतरी चूक केली, की मी काहीतरी चुकीचं बोलतोय, मी काहीतरी खोटं केलंय, मला या ठिकाणी याचाच अधिकार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील लिहिलेलं होतं, त्यांना जसं की चेहऱ्यावरील वाचता आलं. अजूनही ह्या व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. त्यांनी पांडुरंगांच्या इथं महापूजा झाल्यानंतर पांडुरंगांच्या जसे की चरणी ते त्या ठिकाणी भाषण केलं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी प्रत्येक मुख्यमंत्री त्या ठिकाणी भरभरून बोलतोय, फक्त 2 वाक्य बोलतोय. काय म्हणाले ते, मला जसं की आशीर्वाद घ्यावेत शेतकऱ्यांचा, इथं जसे कल्याण करण्यासाठी बळीराजापुरतंच इथं पांडुरंगाचं मला आशीर्वाद घ्यायचा आहे, मला मुख्यमंत्री पदाचा मुकुट दिला आहे, एका सहीच काम केलं आहे, GR काम केलं आहे. एवढं म्हणजे शक्यतो त्यांनी इथं शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन पूर्ण केलं का? बघा, कर्जमुक्ती हा शब्द तुम्ही तोंडातच उचललात सुद्धा नाही, परंतु तुम्हाला पांडुरंगमध्ये जसं की पत्रकारांना विचारलं त्यावेळेस तुम्ही ती कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी शब्द न करता ती शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठीच आम्ही आहोत आणि पांडुरंग आपल्याच ही पाठीमागं आहे आणि आपल्याच बुद्धी देणार आहे, आपण हे सगळं करणार आहोत, असं बोलून तुम्ही विषय पलटू नको. कारण की कर्जमाफीवर तुम्ही जसं की बावनकुळे साहेब म्हणतात, की आम्ही आता महाराष्ट्रभर फिरणार, समिती तयार करणार. असे कधी झालं? बच्चूभाऊ कडून आंदोलन तुम्ही केलं, तरी इथं समिती तयार 15 दिवसात आम्ही समिती बैठवणार असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. परंतु महाराष्ट्रभर इथं दौरा होईल, ज्यांना जिथं गरज आहे त्यांनाच ते त्याच्यानंतर इथं कर्जमाफी जसं की ठळठळ इथं त्यांना 2029 पर्यंत लोटायचं आहे. आणि दररोज 8 शेतकऱ्यांची आत्महत्या इथं होत आहे. शेतकरी मेल्यावर तुमची कर्जमुक्ती आम्ही काय करायची, कारण की आमचा शेतकरीच जिवंत राहणार नाही. बघा, यावरती जसं की चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा, कर्जमाफी आम्ही करणार आहोत, 100% कर्जमाफी करणार आहोत, परंतु कर्जमाफी करणार कधी त्याची तारीख तुम्ही आम्हाला दिलेली नाही, समिती नेमलेली नाही, अजूनही तुम्ही बैठक घेतलेली नाही, आम्ही आंदोलन देखील सुरू केलं, असं बच्चूभाऊ कडूंचं म्हणणं आहे. परंतु बघा शेतकरी मित्रांनो,
इथं कर्जमाफी करणार असं चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता कर्जमाफी संदर्भातील एक म्हणजे समिती नेमलेली आहे, परंतु त्या समितीमध्ये अजूनही त्यांचा निर्णय व्हायचा आहे। जर का तो निर्णय पूर्ण झाला तर तुमच्यासाठी खुशखबरच येणार आहे शेतकरी मित्रांनो। परंतु जे खुशखबर तुम्हाला ऐकायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे काही कर्जमाफी संदर्भातील अपडेट येईल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल शेतकरी मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट त्यांना देखील भेटत राहणार। तर शेतकरी मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।